पहिली गोष्ट, आतापर्यंतच्या दिलेल्या सगळ्या पॅकेजपेक्षा मोठं पॅकेज आहे। याचं कारण एनडीआरएफची त्या काळात जी काही रक्कम होती त्याच्यापेक्षा आता एनडीआरएफनेच रक्कम वाढवलेली आहे। दुसरं, रबीचं पीक घेतो की नाही घेत हा भेद न करता 100% शेतकऱ्यांना 10,000 रुपये हेक्टरी आम्ही देतो। कारण आमची अपेक्षा अशी आहे की जो रबीचं पीक घेत नव्हता तोही आता घेईल, कारण त्याचं खरीपाचं पीक हे वाया गेलेलं आहे। शेतकरी कधीच रिकामा बसत नाही, त्याच्यामुळे पाणी उपलब्ध आहे। ज्यांची जमीन खरडून गेलेली नाही असे जे शेतकरी आहेत ते रबीचं पीक घेऊ शकतात। त्यामुळे 100% शेतकऱ्यांना, जेवढे याच्यामध्ये बधित शेतकरी आहे, ते 65 लाखाचा आकडा तो 68 लाखापर्यंत जाणार आहे, या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही हे 10,000 रुपये देतो। म्हणून मी म्हटलं आतापर्यंत आम्ही जे दिलेले आहेत त्यातलं सगळ्यात मोठं कॉम्पेन्सेशन यावर्षी दिलेलं आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी महायुती सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे। अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटीचा पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं। राज्यात अतिवृष्टीमुळे 68,79,756 हेक्टर जमिनीवरील पिकाचं नुकसान झालं असून एकूण सर्व प्रकारची मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। यावेळी बोलताना या पॅकेजमुळे काही योजनांवर ताण येणार नाही असल्याची माहिती सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तर कोणत्या प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे ते आपण बघूया। बघा याच्यामध्ये कोणकोणते प्रकार असणार, तर याच्यामध्ये बघा एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कोणती देण्यात येणार आहे बघा। प्रति हेक्टर मदत रक्कम इथे दिलेली आहे। एकूण 6,175 कोटीची मदत राज्य सरकारकडून जाहीर केलेली आहे। कोरडवाहू शेतकरी कामासाठी 18,500 प्रति हेक्टर, हंगामी बागायतदार शेतकरी हंगामी बागायतदार शेतीसाठी 27,000 प्रति हेक्टर, बागायती शेतकऱ्यांसाठी कायम बागायती शेतीसाठी मदत 32,500 प्रति हेक्टर, बियाणे व इतर कामांसाठी सर्वसाधारण मदत सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी 10,000 प्रति हेक्टर मदत भेटणार आहे। पीक विमा उतरलेले शेतकरी विम्याद्वारे मदत केलेल्या ना 17,000 प्रति हेक्टर मिळणार आहे। विम्यातून राज्य सरकारचे एकूण मदतीचे पॅकेज जे आहे ते 31,600 कोटी रुपये आहे। हे सरकारकडून हे पॅकेज जाहीर केलेलं आहे। तर अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।